वा 44 डिग्री सेल्सिअस आहे. तर काय जवळून बघा किती मोठी मूर्ती आहे. हे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी चिराग भोईर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघू शकतात मागे गाईज खूप चांगला असा सनराईज आहे आणि खूप बरं वाटतं आहे. सकाळ सकाळ लवकर उठला आणि सनराईज बघायला भेटलं इथलं मथुराचं. आणि अजून तर बाकी लोक आंघोळ करतात, माझी पहिली आंघोळ झाली आणि बरं झालं टाईम भेटला तर, कारण ब्लॉग करायला मग भेटत नाही घाई असल्यावर. म्हणून सगळ्यात आधी उठला, आता 4 वाजता उठला आणि मग फ्रेश वगैरे झाला, वर्कआउट वगैरे केलं, ते सगळं होता. आता सगळं फ्रेश झाला आणि बघ आजचा लुक बघू शकतात मला. कुर्ता वेअर केला. आज बरसानाला जायचं आपल्याला, राधाराणी मंदिरमध्ये वगैरे. तर खूप मजा येणार आहे. आणि इथनं तुम्ही बघू शकतात आमच्या रूमवर ना कृष्ण जन्मभूमी मस्जिद आहे ना, त्याच्या इथेच आहे, मागे ते दिसतं ते तिथे कृष्ण जन्मभूमी आहे. म्हणजे आमच्या इथनं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि मी आज तुम्हाला रूम टूरसुद्धा देईल. सो मजा येईल. आणि इथली वाईब खूप चांगली आहे, मस्त आहे बघा. तुम्ही ऐका बर्डचं साऊंड वगैरे, म्हणजे खूप पीसफुल वाईब आहे. मस्त. कालचा दिवस तर फुल बिझी होता. खूप किती आम्ही पूर्ण मथुरा आणि गोकुल विजिट केलं. आज बरसाना, गोवर्धन आणि नंदगाव हे 3 आम्ही विजिट करणार आहेत. आता खाली जाऊन तुम्हाला मी रूम टूर देतो. सगळे आता तयारी करतात ना, तर त्यांची तयारी वगैरे झाली का मग तुम्हाला रूम टूर घेतो. आणि मग आम्ही एक क्रुझर बुक केले, ज्याच्यात आम्ही 11 जण आहेत, तर 11 जण जाऊ शकतील. सो ते पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आणि काय काय मजा करतात ते पण तुम्हाला बघायला भेटेल. चला खाली जाऊन रूम टूर घेऊ. तर गाईस सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता मम्मीला बघू शकतात तुम्ही. मम्मी उभे का बघू शकतात तुम्ही. बोल फिर असं बोल फिर ना, असं दिसते. तर आता रूम टूर देतो तुम्हाला. इथे ग्राउंड फ्लोअरलाच आहे आमच्या इथे रूम. एवढं इथे तयारी चालू आहे यांची. निमिषा दीदीने वर मस्त आउटफिट घातला आहे. हे आमच्या शैलात त्या डायरेक्ट युट्यूबला दांड्यावर बघतील तुला. हे आमची गीता त्या हाय कर. मस्त ड्रेस घातलाय आत्याने, साडीवरच असते ती, आता ड्रेस घातलाय. आणि अंकुनी आवडतात झालाय सगळं, ती पण मस्त दिसते. हाय. आणि आमचा मनू. आणि हा आमचा रूम आहे एवढा 3 बेड. संजू दादा सगळ्यात लवकर त्यांनी तयारी केली. काय एवढा हा रूम आहे यांचं, मस्त टेन्शन नाही इतकं. ही आमची पारवाई. आईने पण मस्त साडी घातली, मस्त दिसते आई पण. आता आमची गाडी पण येणार आहे, आम्ही त्याचीच वाट बघतो. सगळ्यांची तयारी झाली. आता तुम्हाला या रूममध्ये दाखवतो. समोरच आमचं मुलांचं रूम आहे इथे. आणि ते बघा इथे पण 3 बेडरूम आहे. आम्ही त्या आरामात 5 जण ॲडजस्ट होतात. आणि चिन्मय तयारी वगैरे करून परत झोपला. म्हणजे कम्फर्ट आहे एवढं बस होते, कारण आपण जास्त रूमवर तर राहत नाही, फिरायलाच असतात, बॅगा वगैरे राहतात, त्यांनी रात्री झोपायला असतं, बस तेवढंच. आणि मस्त मेन गोष्ट म्हणजे इथे असं वरती किचनसुद्धा आहे. तुम्हाला दाखवतो मी एकदा. वरती कसं माणसं पण असतात ना. हे किचन आहे इथे, काय बनवू पण शकतात आपण, आम्ही ना असं बनवलं. आणि इथे बाल्कनी आहे. इथे मेन भीती म्हणजे माकडांची असते. आणि इथून वरती टेरेस आहे 4th फ्लोअरला. एवढं चालायला मला कंटाळा आला आहे. स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल टेरेसवरचं. सो आता गाडीची वाट बघतात आम्ही, गाडी आल्यावर मग आम्ही निघतील. आणि बघा इथेच जरा खालतेच इथे मस्त एक पॅसेज आहे, तिथे तोडला तुम्ही डान्स वगैरे करू शकता तिथे. आणि टेन्शन नाही, स्पीकर वगैरेचं अरेंजमेंट आहे. सो रूम तर मस्त आम्हाला भेटला आहे. आणि बजेट फ्रेंडली पण आहे. आम्हाला 3 बेडरूमची प्राईस एका रूमची 1200 भेटली विथ मॅट्रेस, एक्स्ट्रा मॅट्रेस. सो आम्ही 2 बेडरूम घेतले, ते 2400 मध्ये. आणि दोघांना एक गादी एक्स्ट्रा घेतली, म्हणजे इन केस जर लागली तर. खूप चांगलं पडलं आम्हाला, बजेट फ्रेंडली होतं. कसं आता गौतमचा आजचा लुक हा नॉर्मल ट्रेडिशनल लुक.
तर चला आता गाडी आल्यावर भेटूया. तर गाईज बघू शकतात मागे आमची गाडी आलेली आहे आणि आता सगळे रेडी सुद्धा आहेत. आमचं तिथे मध्ये रूम आहे आणि ते आता गाडी आली. आता इथनं आम्ही जाणार. रिक्षाने जाण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट कारच हे केली म्हणजे कसं आम्हाला बरं पडेल. क्रुझर म्हणजे सगळे एकत्रच जातील याच्यात. आता बाकी लोक येतात त्यांच्यासाठी थांबल्यात आणि कावबॉय शेरलॉक होम्स चला टांगा चालवायला. तर काही सगळे बघा कम्फर्टेबल बसल्यात. एक सीट आहे माझ्यासाठी आणि ते आई मम्मी वगैरे बसल्यात सगळे आणि पुढे ड्रायव्हर वगैरे आहेत. तर आता मी पण बसतो. तर काही इथे आता आम्ही टपरीवर थांबल्यात चहा प्यायला. सगळ्यांना आधी चहा लागते. नाश्ता पण केला नव्हता तर मग आता चहा प्यायला थांबले तिथे सगळे. तर काही फायनली आम्ही पोहोचलेले आहेत कीर्ती मंदिरकडे आणि आता इथे सगळे त्या साईडला चप्पल ठेवतात. देख सकते हो ये टीका लगाने वाली है. आप कहीं लगा लो ना अच्छा दिखोगे. नहीं लगाते मलाच लावायला सांगते. चला हा ब्लॉग बना रहे. आता मंदिरात बाकीचे गेले मी पण जातो तिथे मध्ये. हे लोक आहे तिथे. इथनं एंट्री आहे आणि तिथे चप्पल ठेवायला लागते. एवढा मोबाईल अलाउड असेल तिथं मी दाखवायला बघेल. बाकी काय माझ्या फुल प्रयत्न. मम्मीचे आज मस्त मस्त फोटो काढेल. मस्त त्याची म्हटले मम्मी. बाकी आता अजून गेट ना ओपन झालं कारण आम्ही लवकर आले ना. चिन्ह उघडा लागला वाटतं गेट नाही. आता गेट उघडतील ते लोक. अजून गेट नाही उघडला. कॅम्प झाला तिथून सगळे तिथे उभे आहेत आणि चालू इथून झाला. डेंजर का ना. सगळे तिथे वाट बघतायत. आता येतात सगळे इथे. एंट्री वगैरे इथे मोबाईल अलाउड नसेल आय थिंक सो. तरी बघतो मी. वा आताच एंट्री केली गाईस मंदिरात आणि आपलीच माणसं पुढे आहेत सगळ्यात तिथे. चाललंय ऊन ऊन डेंजर आहे. ऊन एकदम डेंजर आहे. चिन्ह वगैरे आहेत तिथे पहिला. हो स्टार्टिंगला आपलीच माणसं घुसली. काय मंदिर वाटतो एक नंबर. कोरीव काम मजबूत केलं मस्त एकदम. जितकं शूट करायला भेटतो तेवढं पटावट 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 शूट करायला बघतो. आता कधी मोबाईल ठेवायला सांगतील मला माहिती नाही. पटावट पटावट रेकॉर्ड करून सद्गुरू महाराज. थांब मी जातो पटपट पटपट. मंदिर इथे आणि इथे मस्त असं हे बनवलंय. तर काही सर्व समोर मंदिरचा. तर आता आम्ही चालला दुसऱ्या मंदिराकडे. बाकी सगळे गेले आणि मी इथे व्हिडिओ क्लिप घेत होता त्यासाठी इथे होता. मस्त इथे व्ह्यू आहे छान. A few moments later. तर काय जातं आम्ही फायनली पोचलेले आहेत बसस्थानामध्ये. मी पण असं वाटते शर्ट घालून आला पाहिजे होतं. मधलीच गरमी होते. तरी मी आज सॉक्स घातले म्हणून चटका लागते. काल इतका चटका लागत होते ना. मजबूत चटके लागत होते उन्हाचे. इथे टेम्परेचर खूप हाय आहे. नंतर 40+ होतो इथे म्हणून त्यासाठी मग सॉक्स घातले मी. तर गायच आम्ही फायनली पोचलेले आहेत लाडलीजी महाराज बसताना इथे. मस्त आहे आणि खूप वरती आहे. मग वरून व्ह्यू दाखवतो मी. गाईस गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. कॅमेरा पकडायला सुद्धा जमत नव्हतं इतकी गर्दी होती. गाईस आता इथे मंदिराच्या थोडं इथे आलाय बाहेर.
आणि इथनं जो व्ह्यू दिसतो एक नंबर, तो बघा तिथे राजवाडा दिसतो तो कसला माहिती ना. आणि हे बघा हा पूर्ण इथून शहर दिसतो बरसाना. वाव. तर काय इथलं व्ह्यू बघू शकतात तुम्ही, किती भारी वाटते. पूर्ण बरसाना शहर दिसतं इथनं मंदिरातनं. तर काय इथं आम्ही फायनली पोचलेले आहेत नंदबाबा मंदिरमध्ये आणि चालून चालून सगळे थकले आहेत. बाकीचे लोक गेलेत पुढे आणि बघा आम्ही इथे पोचलेत. मम्मी इथे बसले. नंदबाबाचं मंदिर आता या लोकांनी बंद या कारणासाठी केलं आहे. हे लोक काय करतात, बंद करतात दर्शन आणि मग सांगतील लोकांनी की तुम्ही भेट द्या एवढ्या वेळेचा मला दर्शन मिळेल. चांगले चांगले स्कीम सांगतात. एक बार ठाकुर जी को ताली लगा के खिलखिला के हंसाओ. बोलो राधे राधे. बड़े नंद बाबा हैं पगड़ी वाले, बड़ी वाली यशोदा मैया हैं. A few moments later. हा हा काली मदारी बोल बोल बोल. तर गाईज गुड मॉर्निंग. आज आहे डे 3 आणि आम्ही आता आहे मंदिरकडे. आणि काल म्हणजे गेल्या खूप थकलेले लगेच झोपले वगैरे आम्ही. फक्त जेवायला उठले आणि परत झोपले. खूप थकवा झालेला आणि मग लगेच सकाळी उठून इथे आले. आणि आज सगळ्यांनी कुर्ता घातला कारण आज प्रेम मंदिरमध्ये जाणार आम्ही. आणि इथला वातावरण खूप चांगलं आहे सकाळ सकाळचा. बाण मारला आता मुंडी उडेल परत त्याच्यात मस्त वाटलं ना. असं इथे सगळं रामाची गाथा आहे. एक एक करून स्टोरी आहे इथे रामाची सगळी. तर गाईज हे आहेत पागल बाबा, ज्यांच्या नावाने हे मंदिर बांधलं गेलं आहे. आता मी वरती आले आता आणि मम्मीची आज ड्रेसिंग बघा मस्त दिसते मम्मी. राधे गोविंद मंदिर. पागल माझ्यासोबत पारवाई आहे. मला इथे काय काय बोलायला लागल्यात. मोबाईल ठेवायला सांगतात. मोबाईल ठेवतो काही कारण इथे माकड घेऊन जातात मोबाईल. गाईज गर्दी बघू शकता इथे किती आहे. मागे पण लाईन आहे आणि पुढे पण लाईन आहे. आम्ही 10 मिनिटापासून इथे थांबल्यात. काही इथे ना पुढे रोप लावतात. पुढे खूप आहे असं मध्ये मध्ये रोप लावतात आणि क्राऊड कंट्रोल करतात. पण तरी मजबूत क्राऊड आहे इथे बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप क्राऊड आहे. तर गाईज मी एका साईडला इथे उभा आहे आणि मागे बघू शकतात किती क्राऊड आहे. मजबूत गर्दी आहे. म्हणजे असं वाटते काहीतरी क्रेझी एवढ्या लोकांमध्ये असं फर्स्ट टाइम असते. मला असं वाटते एवढ्या गर्दीत राहून. एक नंबर वाटते. अनकम्फर्टेबल हा ये ट्रूथ आहे, जेन्युइन आहे. कसे बोलतात आमची वहिनी पण धावायला लागले. गटार आहे.
मजा आली ना धावून? आता बरं वाटतं ना? उतर सोनू ओके याला मागे फॅन आहे तर बरं वाटतं. श्री बाके बिहारी लाल की राधा रानी की तर गाईज फायनली आम्ही पोचलेले आहेत. तुम्हाला पण दर्शन दाखवतो बघा. आणि गाईज मंदिरातला क्राऊड बघा तुम्ही, किती क्राऊड आहे. तर गाईज आता आम्ही आहेत गौरी गोपाल आश्रममध्ये आणि माझ्यासमोर कोण आहे बघू शकतात तुम्ही, अनिरुद्ध आचार्यजी. आणि त्यांचं आम्हाला दर्शन झालं. इथे आल्याच गर्दी बघू शकतात किती आहे. समोर लाईन मध्ये तिथून जाऊन बघायला भेटलं. मागे बघू शकतात तुम्ही. गौतम दादा आता फोटो काढायला सांगतो, त्याचे फोटो वगैरे काढतो. आणि हे जेवढं सगळं बघतात ते सगळं त्यांचंच आहे. त्यांनी फ्रीमध्ये, त्यांचे ट्रस्टचं आहे, फ्रीमध्ये सगळ्यांना हे करतो. ते व्यवस्था पण खूप चांगली केली, म्हणजे टेन्शन नाही. आणि लाईन पण प्रॉपरली, गार्ड्स वगैरे आहेत, बाउन्सर वगैरे, सगळं मॅनेजमेंट पण चांगली आहे. A few minutes later. टेम्परेचर एवढं हाय आहे ना, काय बोलू तुम्हाला. एकदम असं बाहेर निघायला पण जीवावर येतो. तरी आम्ही खूप मंदिर व्हिजिट केले. काच का मंदिर, बाकी बिहारी मंदिर, सेवाकुंज, राधारमण राधारमण राधा वल्लभ भरपूर मंदिर केले. आणि मग लास्टला गौरी गोपाल मंदिर आहे, तिथे आम्ही मस्त दर्शन घेतले. गौरी गोपाल ते आम्ही ट्रस्टमध्ये धर्मशाळामध्ये जेवणार होते, बट तिथे खूप गर्दी होती. मग जाऊन आम्ही हॉटेलमध्ये जेवण केलं. हॉटेलमधनं तिथे परत गेले थोडं रेस्ट करायला. मस्त तिथे रेस्ट केलं, थाळी केली आणि मग परत आता इथे चालले 4 तासला. आणि इथे टेम्परेचर 42 ते 44 डिग्री सेल्सिअस आहे. गुगलवर सर्च मार, गुगलवर सर्च मार. काय हे किती टेम्परेचर आहे ते दाखव ना. ब्राईटनेस फुल कर. ब्राईटनेस फुलच आहे माझी. सोड, असं दाखव, असं. बघा 44 डिग्री सेल्सिअस आहे. आत्ताचा करंट टाइम आहे बघा. काय किती वाजल्यात? 5 वाजले. 5 वाजले आणि इथे 44 डिग्री सेल्सिअस एवढा तापमान आहे. आणि कसे चालतात ते पण आम्हालाच माहिती आहे. आणि बाकी बिहारी म्हणून आम्ही सेवाकुंज वगैरे पायी चालते त्यांना. ते पण 1 ते 1.5 तास चालले असतील. एक तास ते 1.5 एवढे पायाला चटके लागले. हा रस्ता माहिती नव्हते. इथून जात होते आणि खूप मंदिर पण दाखवत होते. तर मग सगळं विजिट केलं, मजा आली. पण पाय खूप घालते आमचे आणि मध्ये चप्पल पण भेटत नव्हते आमची. थोडं सीट जाते जाणार. माझे भेटत होते का तिथे आज झालेली चप्पल सुटण्यात पण रिक्षा करणे असं तसं खूप हे झालं. म्हणून मध्येच मी ब्लॉग तिथला शूट नाही केला. आता इथे 4 धामला गेल्यावर ब्लॉग बनवणार. बघूया आपण काय काय आहे ते. चला काय आता पोचलेले आहेत 4 धाममध्ये. मागे बघू शकतो तुम्ही, मोठी आहे. चला आपण एकदा आता विजिट करूया. खूप मोठे मोठे सल्पच्या आपल्याला बघायला भेटणार आहेत. मजा येणार आहे. मला खूप आवडते असं मोठे मोठे मूर्ती वगैरे बघायला. आणि ऊन इतका आहे ना, फिरायला असं वाटतं घरी जाऊन ऊनमध्ये झोपून काय करू आता. आता फिरायलाच लागणार. काही जिथून ऑनलाईन तिकीट काढायला लागते स्कॅनरवर ना, आणि हे लोक चेक करतात. पटकन स्कॅन करून. आणि फ्री तिकीट आहे इथे पण लावलं त्यांनी.
गेट एंट्री तिकीट फ्रीसाठी फ्री एंट्री तिकीट आहे. त्यांचं नाव स्कॅन करून गुगल लेन्स किंवा कॅमेरा स्कॅन करायचं. एकाच नाव टाकायचं आणि किती जण आहेत ना त्यांच्या पर्सनचा मेंबर नंबर टाकायचा, किती नंबर ऑफ मेंबर्स आहेत आणि मग पटकन स्कॅन करून जाऊन देतात. इतकं काही स्ट्रिक्टली लिमिटेड नाही. तर गाईस जवळून बघा किती मोठी मूर्ती आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये समजते का नाही माहिती नाही, बट रिअलमध्ये खूप मोठी मूर्ती आहे. बघू शकता तुम्ही. मा वैष्णवदेवी धाम असं इथे हे केलं आहे. वैष्णवदेवीची मूर्ती आहे खूप मोठी आणि हनुमानजी साईडला आहेत. मस्त वाटतं. आता दुसरे शंकराची मूर्ती बघायला चालली आम्ही तिथे पुढे. आता ते पण बघूया आपण. गर्दी आहे पण इतकी नाही आहे. मी बोलता बोलता पुढे निघून गेलो ना, इथे मध्ये सुद्धा मंदिर आहे मूर्तीच्या खाली. ते लोक सगळे इथे गेलेत. मी तिथे जात होता. इथे गंगाजी असं बनवलंय. मी येताना दाखवतो. आधी इथे जाऊन पण मंदिर. आता तिथे कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती नाही. वाटते काहीतरी बघायला आलं तसं. स्टोरीच आहे आय थिंक सो इथे. सगळे मॉन्युमेंट आहेत. सगळे गणपती बाप्पाचे, शंकराचे, विष्णू भगवानचे सगळे मॉन्युमेंट्स आहेत. आणि इथे वैष्णोदेवी आहे. इथे सगळे परिक्रमा करायला लागतात. म्हणजे परिक्रमा मेन हे सगळं बघतात एक सगळं. तर काय शंकराची मूर्ती बघू शकतात तुम्ही किती मोठी आहे. खूप मोठी अशी मूर्ती आहे शंकराची. महादेवांची मूर्ती आहे आणि इथे पण आहे. आणि इथे नंदी बघा किती मोठी आहे. मस्त शंकर आणि पार्वतीची मूर्ती आहे. खूप छान असं आर्किटेक्ट केलं. बघण्यासाठी खूप आहे. तुम्ही जर स्वतः येऊन बघतो नाही इथे तर मजा येईल. व्हिडिओमध्ये बघायला तर तुम्हाला खूप छान वाटेल. लाईव्हमध्ये जसं बघतो ना तसं डिझाईन भारी वाईट होते. इथे राधाकृष्ण धाम सुद्धा आहे. आता इथे शिवधामा मी विजिट केलं. आता इथून राधाकृष्ण धाम विजिट करून आम्हाला प्रेम मंदिर मध्ये जायचं ऍक्च्युली काही. हो वाव. राधाकृष्णाची मूर्ती आहे का वाटते. एक नंबर मूर्ती वाटते काही. ते सगळी बघण्यासारखीच आहेत. तर काय आता आम्ही चाललेलो आहे प्रेम मंदिर तिथे. आणि 200 मीटर अगोदरच उतरवतात ही रिक्षावाले. पण इथे हे रिक्षा वगैरे अलाउड नाहीये. काहीच गर्दी बघा किती आहे. पुढेपर्यंत चालत चाललंय तसंच मागेपर्यंत. हे सगळं लुक प्रेम मंदिर साठीच आहे. दोघांचा मेन लुक आहे तो प्रेम मंदिर साठीच आहे. आणि आम्ही पण कुर्ते त्या मंदिर साठीच घातलेले. बाकी सगळे मंदिर तिथे पण फोटो वगैरे काढले. मजा आली. आता हा मंदिर बघायला खूप एक्सायटेड आहेत. 4 जण बसणार खूप लवकर आले इथे व्हिजिट करायला. आणि आमचा सिनेमा बघेल तबला वाजत. आणि गाईच तुम्हाला सांगायचं विचारलं मी. आम्ही जिथे गेलेलो ना कृष्ण जन्मभूमीमध्ये तेव्हा याला वाजवायला लावला होता. तेव्हा असं वाजवून सत्कार टाईप केलं. त्यांनी हाराची माला दिली त्याला. म्हणजे स्वादाने प्राऊड फील झालं. सगळ्यांनी सांगितलं त्यांना हाराची माला दिली त्यांना. ते पण देवाकडली. खूप भारी वाटतं सगळ्यांना. गर्दी बघू शकतात किती आहे तुम्ही. प्रेम मंदिरचा क्रेज किती आहे ते. लेडीज जेंट्स अलग अलग करायला लावले आता. तर काय आता आम्ही पोचलेले आहेत प्रेम मंदिर मध्ये. ती गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. डेंजर गर्दी आहे. डेंजर एकदम.
चालायची पण जागा नाहीये इथे, इतकी गर्दी आहे. खूप म्हणजे कायच बोलू आता, खूपच गर्दी आहे. गरमी इथे 38 डिग्री सेल्सिअस आहे. एप्रिल पहिलं ते सकाळी असते पहिले सकाळी तर 45 डिग्री सेल्सिअस 38 आहे. आणि आता व्ह्यू बघा, व्ह्यू बघा एक नंबर. लाईट चेंज होते मध्ये मध्ये. व्ह्यू मस्त वाटते. तुम्हाला 1x मध्ये दाखवतो. तिथे लाईट गाईस आता आम्ही दर्शनाला आले आणि इथे मंदिरच बंद केलं, म्हणजे दर्शन 8 वाजता इथे बंद होतं सगळं. तर आता आम्ही वरती जातो, वरचं दर्शन करतो. तर गाईस तुम्ही वरचं व्ह्यू बघू शकतात, किती सुंदर वाटतंय आणि प्रचंड अशी गर्दी आहे इथे. आणि आता आरतीची वेळ होणार आहे, तर आपल्याला दर्शन घ्यायला भेटेल. गाईस क्राऊड बघा किती आहे आणि इथलं इंटेरियर इतकं चांगलं वाटतंय, काय सांगू गाईस, खूप अप्रतिम वाटते. आणि समोरच आम्ही दर्शन घ्यायला लागलो. फायनली दर्शन